सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात काल एक अशी घटना घडली आहे जिने संपूर्ण परिसर हादरून गेलाय। कारण एका कालव्यातून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि हा मृतदेह कोणत्याही सामान्य महिलेचा नव्हता, तर सोशल मीडियावर लाखो लोकांच्या ओळखीचा चेहरा असलेल्या इंस्टाग्राम रील स्टार 34 वर्षीय सोनाली जाधव हिचा तो होता। विशेष म्हणजे ज्या दिवशी तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी तिचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। नेमकं काय घडलंय, सोनाली अचानक गायब कशी झाली आणि कालव्यापर्यंत तिचा मृतदेह कसा पोहोचला, आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सोनाली जाधव ही भोसे गावातील रहिवासी होती। तिच्या रील्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायच्या। लोकांना तिची स्टाईल आवडायची, तिची एनर्जी आवडायची, पण या चमकत्या जगामागे एक वेगळंच वास्तव होतं। सोनालीचं लग्न झालं होतं, मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहत होती आणि सध्या माहेरी भोसे येथे राहत होती। भोसे येथे राहत असताना तिची ओळख गावातील तुकाराम उर्फ बुवा वामन गावांधरे या तरुणाशी झाली। सुरुवातीला साधी ओळख होती, पण काही दिवसातच ही ओळख मैत्रीत बदलली आणि नंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेम संबंधात झालं। मात्र हे नातं जितकं जवळचं होत गेलं तितकाच त्यांच्यामध्ये संशय आणि वादही वाढत गेला। पोलीस तपासानुसार तुकारामला सोनालीच्या चारित्र्यावर वारंवार संशय येत होता। सोनाली कुणाशी बोलली किंवा कुणासोबत फिरताना जरी दिसली तरी त्याला तिच्यावर शंका येत असे आणि त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असत। दरम्यान सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुकारामने तिला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देतो असं आमिष दाखवत भेटायला बोलावलं। सोनालीही त्याच्यासोबत दुचाकीवर बसून गेली। तुकारामने तिला आपल्या बाईकवर बसून बाहेर नेला आणि नंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। हा वाद इतका वाढला की तुकारामने सोनालीचा गळा दाबून तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने सोनालीचा मृतदेह रोपळे परिसरातील उजनी कालव्यात फेकून दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। इकडे सोनाली 2 दिवस उलटूनही घरी न आल्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले आणि तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तुकारामला ताब्यात घेतलं। पोलीस चौकशीत त्याने गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर कालव्यात शोध घेण्यात आला आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला। नातेवाईकांनी कपडे आणि अंगावरील दागिन्यांवरून ओळख पटवत हा मृतदेह सोनालीचाच असल्याचं स्पष्ट केलं। या घटनेनंतर संपूर्ण पंढरपूर तालुक्यात चर्चा होत आहेत। सोशल मीडियावर सोनालीचे चाहतेही तिच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करतात। या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे। सोनाली सोशल मीडियावर लोकप्रिय होती। तिचे चाहते, तिच्या रील्स पाहणारे आता तिच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करताना दिसतायत। वाढदिवसाचा दिवस जो आनंदाचा असतो तो दिवस तिच्या आयुष्यात शेवटचा ठरलाय आणि हेच सर्वात वेदनादायी आहे। पण या घटनेतून एक संदेश समोर येतोय, तो म्हणजे संशय, राग आणि असंयम हे कोणत्याही नात्याला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तसंच कार्यारंभ डिजिटल फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।